नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भुसुरुंग स्फोटात अमरावती जिल्ह्यातील झाडातील कमांडोने गमावला एक पाय. तरुणांना देशसेवेचे केले आवाहन. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडा या गावाचे सुपुत्र दिनेश राऊत हे 2003 कोब्रा बटालियन हजारीबाग येथे कर्तव्यावर आहेत. त्यांना नक्षलवादी उन्मूलनासाठी पहिले छत्तीसगड आणि नंतर झारखंड येथे पाठवण्यात आले होते. झारखंड येथील चाईबासा जिल्ह्यातील सरांडा येथे ते नक्षलवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन राबवित असताना नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला भुसुरुंगाचा स्फोट झाल्याने त्यात त्यांचा एक पाय गंभीर जखमी झाला. त्यांना सहकार्याने त्या घनदाट जंगलातून स्ट्रेचरवर टाकून 12 ते 13 किमी पायपीट करत झाशी येथे आणले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने दिल्ली येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांचा एक पाय मांडीपासून कापण्यात आला. त्या दिवशी नेमके काय घडले हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. आपण आहोत अमरावती जिल्ह्यातील झाडा येथील सुपुत्र दिनेश राऊत यांच्या निवासस्थानी. दिनेश राऊत हे CRPFच्या कोब्रा बटालियन मध्ये कार्यरत आहेत आणि सध्या त्यांची ड्युटी झारखंड मध्ये आहे. झारखंड मध्ये नक्षलवाद्यांची सर्च ऑपरेशन राबवताना झालेल्या भूसुरुंग स्फोटात त्यांचा एक पाय निकामी झालेला आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की नेमकं त्या दिवशी काय घटना घडली होती. नमस्कार, मी दिनेश राऊत. मी सध्या 203 कोब्रा हजारीबाग झारखंडमध्ये माझी ड्युटी आहे. मी याच्या अगोदर छत्तीसगड मधलं जे माझे ऑपरेशन होते ते कंप्लीट करून मी झारखंडमध्ये मला डिप्लॉय केलं गेलं. चाईबासा डिस्ट्रिक्ट चाईबासा सारंडा जंगलामध्ये आम्हाला 5 दिवस आणि 5 नाईटचं एक ऑपरेशन आमचं रिलीज केलं गेलं. त्या ऑपरेशनमध्ये ऑपरेशन करत असताना 20 तारखेला आमचं ऑपरेशन चालू झालं. 20 तारखेला आम्ही दिवसभर ऑपरेशन सर्चिंग एरियाचे सर्चिंग करण्याचं ऑपरेशन होतं. ते जंगल इतकं घनदाट होतं की त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची फौज त्या जंगलामध्ये गेलेली नव्हती आणि तिथली सिव्हिल पब्लिक पण त्या जंगलामध्ये जात नव्हती. त्या जंगलामध्ये रस्ते पण नव्हते आणि रस्ते पण नसल्यामुळं आणि नक्षल्यांनी भूसुरुंग इतका भरून ठेवला होता की दिवसाला 2 किलोमीटर पण आपला तो एरिया सर्च करणं खूप म्हणजे अवघड होतं. हा प्रत्येक जागी भूसुरुंग हा लावलेला होता. आम्ही 20 तारखेचं ऑपरेशन पूर्ण केल्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळेला एका पहाडीवर जाऊन आम्ही नाईट हॉल्ट केला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 21 तारखेला आम्ही ऑपरेशन सुरू केलं. ते ऑपरेशन सुरू करताना सर्चिंग करत असताना दुपारच्या दरम्यान आम्ही 2 आयडी आम्हाला मिळाले आणि ते आयडी आम्ही निष्क्रिय केले. त्याच्यानंतर आमचं सर्चिंग चालू असताना माझे 10 सर्वप्रथम माझ्या डॉग, आमच्याकडे डॉग असतो, तो डॉग काय आयडीला काय करतो, सुंगतो. त्यानंतर एक DSMD असते आमच्याजवळ, ते डीप सर्च मॅटर डिटेक्टर, ते आयडीला हे करतो, यंत्र असतो. तर ते आमचं यंत्र ते दोन्ही डॉग आणि डीप सर्च मॅटर डिटेक्टर हे समोर असते, त्याच्यानंतर आम्ही असतो. पण त्या मेटल डिटेक्टरला पण ते आयडी मिळत नव्हती. नक्षल्यांनी अशी आयडी लावून ठेवली आहे की कार्बन मध्ये पॅक केल्यामुळं ती डॉग पण सुंगू शकत नाही आणि DSMD यंत्र पण सुंगू शकत नाही. तर त्या आयडीवर 10 जवान माझे त्या आयडीवर पाय देऊन गेले आणि 11वा जवान मी होतो. ती आयडी जे सर्किट होते पूर्ण न झाल्यामुळं जसं जे मी गेलो त्या आयडीवर पाय पडला, ते सर्किट पूर्ण झाला आणि माझा आयडी ब्लास्ट झाला. जंगल इतकं घनदाट होतं की त्या जंगलातून वापस आणणं पण खूप म्हणजे मुश्किलचं एक काम होतं. तरी पण माझ्या जवानांनी मला आणलं. त्याच्यानंतर होऊ शकत होतं त्या जागी नक्षली असू शकत होते आणि ते आमच्यावर अंबुश करू शकत होते. त्या परिस्थितीमध्ये जवानांनी मला 12 किलोमीटर कच्च्या म्हणजे रस्ता नसताना त्या जंगलातून मला त्यांनी रिस्क्यू करून मला आपलं हेलिपॅड ग्राउंड पर्यंत आणलं आणि मला हेलिकॉप्टरनी मला रांचीला राज हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. त्याच्यानंतर मला तिथून 22 तारखेला एअर ॲम्ब्युलन्सनी दिल्लीला एम्स मध्ये शिफ्ट केलं. आपण ज्या कठीण प्रसंगातून गेलेले आहात, तर देशाच्या तरुण पिढीला आपण काय उपदेश कराल? देशाच्या आता नवीन यंग पिढीला माझं हेच एक म्हणणं आहे की सैन्यात भरती व्हा किंवा पॅरामिलिटरीमध्ये भरती व्हा आणि आपल्या पोलीसमध्ये भरती व्हा. कुठल्याही प्रकारचे जे तुमचे ज्या एज्युकेशन तुमचं आहे त्या प्रकारे तुम्ही आपले जॉबमध्ये भरती व्हा. पण त्या जॉब करत असताना आपल्या देशाची सेवा आपण केलीच पाहिजे.
आणि तेच एक लक्ष ठेवून आपण देशसेवा करत राहावे. हेच माझे आपल्या आजच्या नवीन पिढीला माझं एक मनोगत आहे माझं. दैव बलवत्तर म्हणून वाचलेल्या आणि एक पाय काम स्वरूपी गमावलेल्या कमांडो दिनेश यांना आता तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल असे विचारले असता त्यांनी म्हटले की तरुणी देश सेवेसाठी पुढे यायला पाहिजे. तरुणांनी लष्कर, पोलीस, नेव्ही यासारखे देश सेवेशी संबंधित विभागात भरती व्हावे असे आवाहन केले.